सुखाचे वेळी संतोषाची उर्मी उठू नये, थोडं कमी. व दुःखाचे वेळी खेदास थारा देऊ नये. सुख व दुःख मनुष्याला सुखी राहावे वाटते, म्हणूनच तो दुःखी आहे. दुःख का निर्माण होतं याचं पहिलं कारण मनुष्याला सुखीच राहावंसं वाटतं, म्हणून दुःख निर्माण होतं. जितकी सुखी होण्याची महत्वाकांक्षा तितकी दुःख निर्मिती. म्हणजे मुळात काय आहे? महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा म्हणजे काय हो, हेही समजून घेतलं पाहिजे. महत्वाकांक्षा म्हणजे अहंकाराचे धावणे, अहंकाराचं धावणं. अहंकार पळतो आपला, चालत नाही, रनिंग. महत्वाकांक्षा म्हणजे अहंकाराचे धावणे. मला काहीतरी बनलेच पाहिजे ही प्रगाढ इच्छा. जीवनामध्ये खेळ म्हणून खेळा, ठीक आहे. जसं आपण खेळ खेळतो आणि लगेच विसरून जातो, पण तसं करत नाही माणूस. हार जीत महत्वाची समजू नका. लाभा लाभो जया जयो असं म्हटलंय. एखादी गोष्ट, जसं आपण हिंदुस्थान पाकिस्तान मॅच खेळला किंवा आज रोज पोरं मॅच खेळतात, विसरूनही जातात. हारलोच पाहिजे किंवा जिंकलोच पाहिजे, त्याच्यात सुख आहे किंवा त्याच्यात दुःख आहे मांडलं की संपलं. जीवनामध्ये खेळ म्हणून खेळा. वस्तूशी, विषयाशी आणि व्यक्तीशी खेळ म्हणून खेळा. पण हार जीत महत्वाची समजू नका. हरणे किंवा जिंकणे हे महत्वाचं आहे असं समजू नका. फक्त कर्म करा, द्रष्टे बना. मी जिंकलोच पाहिजे, हारलोच पाहिजे, कर्मामध्ये मला फळ मिळालंच पाहिजे, अपयश येताच कामा नये, ही महत्वाकांक्षा. मोठं व्हायचं असेल तर उपयोगी नाही. कारण मृत्यू प्रत्येक वस्तू विषय आहे. प्रत्येक वस्तूला एक मृत्यू आहे, ती नष्ट होणारी आहे. विषयालाही मृत्यू आहे, संपणारी आहे ती गोष्ट. आणि व्यक्तीलाही समाप्ती आहे किंवा मृत्यू आहे. म्हणजे मला विषय हा मिळालाच पाहिजे, मला वस्तू ही मिळालीच पाहिजे, किंवा अशी व्यक्ती मला मिळालीच पाहिजे. बायको असो, नवरा असो, पोरगा असो, काय असेल. पण प्रत्येकात समाप्ती आहे. कर्म करा, मिळेल न मिळेल, हार जीत प्रमुख समजू नका. हार जीत समजलं की महत्वाकांक्षा झाली. महत्वाकांक्षा म्हणजे अहंकाराचं धावणं आलं. हृदय प्रेम निर्मिती करू शकतं, पण अहंकार पूर्ती करू शकत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला किती मोठं व्हायचं, हृदय नाही करू शकत. हृदय प्रेम निर्माण करतं. अहंकार पूर्ती कोणाची करू शकत नाही, प्रभूही करू शकत नाही. महत्वाकांक्षा सर्व दुःखाच्या मुळामध्ये आहे. वस्तूची अभिलाषा, व्यक्तीची अभिलाषा, विषयांची अभिलाषा. ते नाही मिळालं तर सुख आणि दुःख असताच कामा नये. ही दुःखाच्या मुळामध्ये ही महत्वाकांक्षा. हे आपल्यालाही लागू आहे. अर्जुनाला सांगतायत असं समजू नका. खरंच आपल्याला महामानव व्हायचं असेल, महायोगी व्हायचं असेल, सद्मानव व्हायचं असेल, खूप मोठं व्हायचं असेल, फार महत्वाचं आहे. तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा.
आपल्याला स्वतःविषयीच प्रेम नाही, कारण आपल्याला वाईट, आपली बुद्धी त्याच्याबरोबर बुद्धीच्या बरोबर नाही, आपलं कर्म त्याच्या कर्माच्या बरोबर नाही, आपलं मन त्याच्या मनाच्या बरोबर नाही, आपली ग्रास्पिंग त्याच्याबरोबर नाही. तुलना करू नका. जसे आहेत तसा स्वतःचा स्वीकार करा. ह्या ओळीमध्ये काय काय सांगितलंय ते सांगतो. तुम्ही जसे आहात तसा स्वीकार करा, म्हणजे सुख निर्मिती होईल. ठीक आहे, माझ्या बुद्धीप्रमाणे कोतीप्रमाणे एवढं मिळालं, सुख झालं, समाधान झालं. महत्वाकांक्षा नाही आहे. महत्वाकांक्षा म्हणजे जे नाही ते मला पाहिजे. माझी कुवत नसेल पण मला पाहिजे, माझी बुद्धी नसेल पण मला पाहिजे, माझं कर्म नसेल त्या कोटीतलं तरी मला पाहिजे, माझं नशीब नसेल तरी मला पाहिजे. दुःख निर्मिती. आणि जे मिळालं, कर्म करायचंय, दोघांनी कर्म करायचंय, पण कर्म केलं, जे मिळालं, चलो, देवाचा प्रसाद आहे, हा भगवंत प्रसाद आहे, भगवंत इच्छा आहे, संपला. सुख निर्मिती होते. एकच गोष्ट दुःख निर्मिती करतं. एक फळ, थोडं मिळालं हा समाधानी आहे, आणि थोडं मिळालं हा समाधानी नाही, असमाधानी आहे. असमाधानी म्हणजे तो दुःख निर्माण होतो. वस्तू तेवढीच मिळाली, मी खूप खटपट केली, मला एक 10,000 रुपये मिळाले, मी समाधान मानलं पाहिजे? नाही, चला छान झालं, ईश्वराने एवढं दिलं फळ. असमाधानी काय म्हणतो, 10च कसे मिळाले, मला 1,00,000 रुपये मिळायला पाहिजे. 10वर तो समाधानी नाहीये, त्याला 1,00,000 का मिळाले नाही याचं दुःख आहे. ही दुःख निर्मिती झाली. दुसऱ्या सारखे होणे म्हणजे दुःख निर्मिती. मी त्याच्यासारखं झालं पाहिजे, मी टाटासारखं झालं पाहिजे, मी अंबानीसारखं झालं पाहिजे, मी कलेक्टरसारखं झालं पाहिजे, मी त्या जजसारखं झालं पाहिजे, मी इंडस्ट्रियलिस्टसारखं झालं पाहिजे. ही दुःख निर्मिती आहे, दुसऱ्यासारखं होणं. म्हणून तुलना नको, दुसऱ्याशी तुलनाच करू नका. साधकाने देखील आपसात तुलना करता कामा नये. त्याच्यासारखे मला अनुभव आले पाहिजेत, त्याला शेपूट निघालं मला निघालं पाहिजे. अरे कशा करता? त्याला शिंग निघाला मला निघालं पाहिजे, त्याला दर्शन झालं मला झालं पाहिजे. कशा करता? तुम्हाला काहीही बनायचं नाही. महावीरासारखं झालं पाहिजे नाही, बुद्धासारखं झालं पाहिजे नाही, ज्ञानेश्वरासारखं, बाप्पासाहेबासारखं, सोमानीसारखं नाही. तुम्हाला तुमच्याच सारखं व्हायचं. आदर्श ठेवा, त्यांच्या सारखं नाही व्हायचं, मला माझ्यासारखं व्हायचं. सारखं म्हणलं की तुलना झाली, तुलना म्हणलं की महत्वाकांक्षा झाली, महत्वाकांक्षा झाली की दुःख. जे मिळालं त्याच्यात सुख नाही. मला फक्त तिरुपतीचे बालाजीच दिसले, त्याला लक्ष्मी, विष्णू, बालाजी तिन्ही दिसले. तुलना नाही करायची.